नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु युट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, तुम्ही श्रीमंत असा की गरीब असा, तुम्ही कोणीही असा, तुमच्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचा काय विषय आहे बघा आजचा, की फडणवीस औरंगजेबाचे वारसदार म्हणजे शिवरायांच्या विचारांचा खून होतोय का? आता तुम्हाला हे पाहून असं वाटलं असेल की नेमकं काय चालू आहे सध्याच्या महाराष्ट्राच्या चालू मुख्यमंत्र्याला, चालू म्हणजे विद्यमान मुख्यमंत्र्याला, चालू म्हणजे चालूचा अर्थ वेगळा घेऊ नका, पण विद्यमान मुख्यमंत्र्याला औरंगजेबाचे वारसदार असं का म्हटलं जाते? जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर सत्तेमध्ये आले, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण केलं, ज्यांनी स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारं सरकार असं म्हटलंय आणि स्वतःला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला आपण औरंगजेबाचे वारसदार असं का म्हटलं? किती मोठा विरोधाभास आहे. तर याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण सध्या महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून सध्या वातावरण तापलेलं आहे. वातावरण तापलेलं आहे म्हणण्यापेक्षा त्याच्यातले काही फॅक्ट्स आहेत, ते फॅक्ट्स आपल्याला समजून घ्यायचे. छत्रपती शिवाजी महाराज कसे होते किंवा औरंगजेब कसा होता, दोघांचं राज्य कसं होतं, त्या राज्यांमध्ये काय फरक होता आणि सध्याचं जे राज्य आहे, जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं राज्य कसं चालतं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा. नेमकं काय घडतंय महाराष्ट्रामध्ये, इथल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या पदरामध्ये काय येतंय, ते सगळं आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचंय. पहिली गोष्ट बघा, एक महत्वाचा दोघांच्या राज्यामध्ये फरक काय होता ते आपल्याला पाहिजे. म्हणजे औरंगाबादचे राज्य कसे होते, औरंगजेब जे होता मुघलशाह, त्याचं राज्य कसं होतं, शिवाजी महाराजांचे राज्य कसे होते, सध्याचे फडणवीस सरकारचे धोरण काय आणि फडणवीस नेमके कोणाचे वारसदार आहेत, या सगळ्या गोष्टींचं डिटेल आपल्याला इथं पाहायचं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमकं महाराष्ट्राची स्थिती कोणत्या, म्हणजे महाराष्ट्राचं भविष्य काय असेल हे सुद्धा आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायचं. तर लक्षात घ्या की शिवरायांचे जर विचार पाहिले आपण किंवा औरंगजेबाचे विचार पाहिले तर औरंगजेब अत्यंत क्रूर होता. कसा होता? औरंगजेब अत्यंत क्रूर होता. क्रूर म्हणजे त्यांनी स्वतःच्या, म्हणजे त्याच्या घरात त्याचे असं म्हटलं जातं की त्याचे 100 भाऊ होते. किती होते माहित नाही आपल्याला, आपण काही मोजले नाही, पण त्यांनी स्वतःच्या सख्या भावांचे खून केले, स्वतःच्या भावाला मारलं, स्वतःच्या बापाला कैदेत टाकलं आणि तो राजा झाला. ज्याला स्वतःच्या भावाचं आणि बापाचं काही पडलेलं नाही, त्याला जनतेचं काय पडलेलं असेल तर काहीच पडलेलं नव्हतं. म्हणून औरंगजेबाने काय केलं, स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्य जनतेवर क्रूर अत्याचार केले, अनन्वित अत्याचार केले आणि शेतकरी कष्टकरी यांना लुटले, जनतेचे हाल हाल करून सोडले होते. त्यांनी शेतसारा म्हणजे जे काही असेल शेतकऱ्याकडून घ्यायचं ते इतक्या मोठ्या प्रमाणात लुबाडले की शेतकऱ्यांना जीवन जगणं कष्टाचं झालं होतं, मुश्किल झालं होतं. एकदम अन्यायकारी राजवट, आणि या अन्यायकारी राजवटीला छेदून, या अन्यायकारी राजवटीला पराभूत करून स्वतःचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं? तर शिवाजी महाराजांचे विचार काय होते बघा, शिवरायांचे विचार की कुणब्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे. म्हणजे जे आपण राज्य चालवत आहोत, जे स्वराज्य आहे, या स्वराज्यातल्याच नाही तर कोणताही असो, ते स्वराज्याच्या बाहेरचा असो की स्वराज्यातला असो, तर त्या राज्यातला कुणब्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावू नये. म्हणजे फळं फुलं ही तर वेगळी गोष्ट राहिली, पण देठ सुद्धा, एक देठ सुद्धा त्याच्या भाजीचा या सरकारच्या लोकांनी घेऊ नये किंवा सरकारमध्ये जे काम करणारे त्यांना घेऊ नये, किंवा कोणत्याही पाटलांनी म्हणा, देशमुखांनी म्हणा, वतनदारांनी म्हणा, कोणीही कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे, असा त्यांचा एक म्हणजे नियम होता आणि तो कडक नियम होता. दुसरी महत्वाची गोष्ट काय करता, आरमार उभारताना फक्त शेतकऱ्यांची वाळलेली झाडे घ्यावी जर त्यांची मर्जी असेल तर, आणि मोबदला 10 पटीने जास्त देण्यात यावा. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना मराठा साम्राज्याचं स्वतःचं आरमार उभं करायचं होतं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक फरमान काढलं होतं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शेतकरी हे आपल्या झाडांना आपल्या मुलाबाळाप्रमाणे जपतात, त्यांच्यावर आपल्या लेकरांसारखं प्रेम करतात, म्हणून शेतकऱ्यांची कोणतीही, म्हणजे जी झाडं जिवंत आहेत अशी कोणतंही झाड तोडायचं नाही. म्हणजे आरमारासाठी लाकूड तर हवं आहे, पण जिवंत झाड घ्यायचं नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जे वाळलेले झाड असतील तर शेतकऱ्याच्या मर्जीनं घ्या. म्हणजे शेतकऱ्यांची जर इच्छा असेल की ठीक आहे आम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराला हे झाड द्यायचं, तरच त्यांचं झाड घ्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हे झाड घेत असताना त्या झाडाची सध्याची जी काही किंमत असेल त्याच्या 10 पट रक्कम त्यांना जास्त द्या. म्हणजे फुकट झाड घेऊ नका. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे इथल्या सर्वसामान्य गोरगरीब कुणबी शेतकरी कष्टकरी लोकांच्या हिताचे होते, त्यांच्यासाठी ते राज्य होतं. आणि म्हणून ते जरी लोकशाही नव्हतं, ते एक राजा होते, समजा ते एक राज्य होतं, तरी सुद्धा ते, मी असं वारंवार का म्हणतो की महाराष्ट्रातलंच नव्हे तर जगातलं हे पहिलं लोकशाही असलेलं राज्य आहे, म्हणजे मध्ययुगाच्या नंतरचं, की ज्यांनी खरीखुरी लोकशाही काय असते ती लोकांना दाखवली. मग अशा प्रकारच्या छत्रपतींचे विचार आहेत. मग या विचारांवर सत्तेमध्ये कोण आलं हे विचार घेऊन, किंवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत किंवा आम्ही त्यांचे विचारांचे वारसदार आहोत, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, छत्रपतींचं शासन हे हो ते मोठमोठ्या गप्पा हाणून सत्तेमध्ये आले फडणवीस साहेब. मग आता फडणवीस साहेबांचं धोरण कसं असायला पाहिजे होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये, हे फडणवीस साहेबांचं धोरण असायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं आरमार उभारणे त्या काळातली गरज होती, है की नाही, गरज होती, पण गरज होती म्हणून शिवाजी महाराजांनी लोकांच्या झाडांच्या कत्तली केल्या का? लोकांची झाडं जबरदस्ती घेतली का? लोकांना म्हणजे विना मोबदला त्यांची झाडं नेली का जबरदस्तीनं? पोलीस बळ लावून किंवा सैन्य बळ लावून कापार याचे झाडं म्हणून नेले का शिवाजी महाराजांना? नेले नाही. त्यांनी काय सांगितलं, जर त्यांची मर्जी असेल तर घ्या.
मर्जी असेल तर घ्या, आणि मर्जी असेल तरी सुद्धा फक्त वाळलेली झाडं तोडा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय सांगितली की त्यांना 10 पट मोबदला द्या. पण सध्या शक्तीपीठ मार्ग सुरू आहे. हा शक्तीपीठ मार्ग तुम्ही जर पाहिला असेल तर शक्तीपीठ मार्गामध्ये बघा हे चित्र आहेत. हे पोलीस स्त्रियांना मारहाण करत आहेत. परभणीतलं चित्र आहे की शक्तीपीठाला पुन्हा विरोध, आणि विरोध करत असताना पोलीस आणि शेतकरी भिडले. एका एका बाईला 4-4, 5-5 जणी अक्षरशः त्या दंडुक्यानं असं पोटामध्ये, छातीमध्ये, पाठीमध्ये खुपसू खुपसू मारत आहेत. मग मला सांगा हे सरकार नालायक नाही का हो? मला सांगा पोलिसांना आणि जनतेला कोण झुंजवतंय? सरकार झुंजवतंय. मला सांगा गोळ्या घाला पण जमिनी घ्या असं कोण म्हणतंय? सरकार म्हणतंय. गोळ्या घाला पण जमिनी घ्या. कोणासाठी? कोणासाठी जमिनी घ्यायच्यात? मग मला सांगा जर शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांना नको असेल तर हे जे सरकार आहे जे म्हणते की आम्ही स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सरकार चालवतो, तर या सरकारला लाज वाटायला पाहिजे की जर शेतकरी म्हणत असेल की माझी जागा द्यायची नाही तर यांनी जबरदस्ती का करावी? छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारणीसाठी जबरदस्ती केली, कोणाची जबरदस्ती लाकडं घेतले, कोणाचे झाडं घेतले? नाही घेतले ना. मग तुम्ही जर म्हणत असाल की आम्हाला, जिथला जर शेतकरी म्हणत असेल की आम्हाला रस्त्यासाठी ही जमीन द्यायची नाही, ही आमची पिढ्याने पिढ्या आलेली जमीन आहे, आमच्या पिढ्या उघड्या पडतील, आम्हाला दुसऱ्याच्या इथं शेतात रोजमजुरी करायला सुद्धा जायला मिळणार नाही, इतके बेकार हात होईल ते, आमचे कुटुंब सगळं उघड्यावर पडेल, असं जर इथला शेतकरी म्हणत असेल आणि जमीन द्यायला नकार देत असेल तर तुम्ही पोलीस बळाचा वापर करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेतात. म्हणजे तुम्ही खरे कोणाचे वारसदार आहात? ज्या औरंगजेबानं क्रूरपणे इथल्या लोकांच्या जमिनी लुटल्या, ज्या औरंगजेबानं क्रूरपणे इथल्या लोकांचे म्हणजे गुरे वासरे जनावरं लुटले, ज्या औरंगजेबानं क्रूरपणे इथल्या शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना लुटलं जबरदस्तीनं सैनिकी बळाच्या जोरावर, त्याच पद्धतीनं तुम्ही आज शेतकऱ्यांची जमीन हिसकावून घेतात. म्हणजे तुम्ही कोणाचे वारसदार? छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहात की मोगलांचे वारसदार आहात? तुम्ही औरंगजेबाचे वारसदार आहात. हे मी सांगत नाही, हे जनतेनं सांगायला पाहिजे की हे कोणाचे वारसदार आहेत. तुम्ही तशी कमेंट करा. म्हणजे हा मार्ग कोणासाठी आहे? तर शेतकऱ्यांसाठी मुळीच नाही. याच्या आधी असं म्हणले होते फडणवीस साहेब की समृद्धी महामार्ग झाल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलेल, त्यांचं आयुष्य बदलेल, त्यांचं भविष्य बदलेल आणि ते प्रगतीच प्रगती होईल त्यांची. काय ढेकळं फरक पडला हो? समृद्धी महामार्ग झाल्यामुळे आपल्या आयुष्यात, तुमच्या माझ्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या आयुष्यात काय फरक पडला? त्या रस्त्यानं काही ढेकळं फरक पडला नाही, उलट आपल्या जमिनी गेल्या आणि आपण आता भूमिहीन झालो. त्याच्यानंतर काय म्हणले होते? याच्यानंतर या आता जो शक्तीपीठ महामार्ग होत आहे तो समृद्धी महामार्गालाच पॅरलल आहे. मग त्याची गरज काय? कोणासाठी आहे? कोणाच्या कंपन्या चालवायच्यात? कोणाला कंत्राट द्यायचे? कोणा याच्यातून पैसे कमवणार आहे? आणि टोल कोण वसूल करणार आहे? आणि या सगळ्या रस्त्यांचा फायदा कोणाला होणार आहे? तर मोठमोठ्या उद्योगपत्याला, व्यापाऱ्यांना. कारण इकडे त्याला नागपूरला पण त्याचंच ठाणं आहे, म्हणजे त्यांचं पोर्ट आहे स्वतःचं वैयक्तिक, काय म्हणतो आपण त्याला ते, आणि तिकडे गोव्यामध्ये सुद्धा त्यांचं स्वतःचं पोर्ट आहे, बंदर आहे. म्हणजे तिकडून इकडून तिकडे न्यायला ते अडाणीसाठी काय रस्ता हा? म्हणजे शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या छरडावर नांगर चालवायचा आणि तुम्ही त्या नांगरातून निघालेलं खून, जे काही रक्त निघतंय ते रक्त सगळं कोणाला पाजवायचं? अडाणीला पाजवायचं, अदानीला पाजवायचं, त्याला मोठं करायचं. हे काय धंदे चालवलेत महाराष्ट्रामध्ये? शेतकऱ्यांची इच्छा नसताना जमिनी घेतल्या जातात, त्यांच्यावर पोलीस बळाचा वापर केला जातो. पोलीस बिचारे बांधव, त्यांनाही माहित आहे की आपलेच भाऊ बंद आहेत, पण नाईलाज असतो. पोलिसांचं तर असं झालंय की म्हणजे पोलीस म्हणजे दोन्ही साईडनं कोणी बी या मंदिरची घंटी वाजून गेल्यासारखं पोलिसांचं काम झालं. इकडून सरकारनं वाजवायचं आणि इकडून जनतेनं वाजवायचं, दोन्हीकडून ते बिचारे मधात सापडलेले आहेत. त्यांना काय करावं काहीच सुचत नाही. त्यांना माहित आहे की समोर आपण ज्यांना मारतोय ते आपलेच माय भाऊ आहेत, बहीण भाऊ आहेत, आपल्याच कोणीतरी रक्तातले नात्यातले आहेत, कोणीतरी आपल्यासारखे शेतकरी गोरगरीब कुटुंबातले आपल्या आई वडिलांसारखे समोरचे लोक आहेत. तरी सुद्धा पोलीस इकडे सांगतात की मारा, हाना, गोळ्या घाला पण जमिनी घ्या. म्हणजे पोलिसांची हालबेकार करून टाकली. म्हणजे ना इथला पोलीस सुखी आहे ना जनता सुखी आहे, कोणीच सुखी नाही महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळे मी वारंवार म्हणतो की हे काय चालू आहे महाराष्ट्रात. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्तीपीठासाठी शेतकऱ्यांना मोबदला काय दिला जातो? छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात म्हणले होते की जर झाड एक वाळलेलं जरी घ्यायचं असेल, ज्याचं उत्पन्न निघत नाही ज्या झाडापासून, ते झाड जरी घ्यायचं असेल तर 10 पट मोबदला द्या. आणि इथं मोबदला दिला जातोय का? काय तुटपुंजा, जे मार्केट रेट आहे त्याच्यापेक्षा कमी पैशाने तुम्ही शेती लुटताय. म्हणजे हे सगळं कशासाठी चालू आहे? हे फक्त आणि फक्त स्वतःची सत्ता चालवण्यासाठी आणि स्वतःचे जे मित्र आहेत उद्योगपती मोठमोठे त्यांना वाचवण्यासाठी हे सगळं चालू आहे. म्हणून माझे तुम्हाला प्रश्न होते की खरंच प्रश्न तुम्हाला येते, हे तुम्ही उत्तर द्यायचं की शिवरायांच्या विचारावर चालत आहे का हे औरंगजेबाच्या? म्हणजे हे जे सरकार आहे आजचं, तर हे सरकार शिवरायांच्या विचारावर चालत आहे की औरंगजेबाच्या विचारावर चालत आहे? ते तुम्ही कमेंट करून सांगायचं. उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी शेतकऱ्यांना भूमिहीन केलं जातंय का? हा एक नवीन प्रश्न याच्यातून तयार होतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्ही द्यायचंय. म्हणजे एकीकडे आपण असं म्हणणार की आम्ही छत्रपतीच्या विचाराचे वारसदार, दुसरीकडे आम्ही हिंदुत्व सरकार, आणि तिसरीकडे मात्र तुम्ही त्याच हिंदूंच्या जमिनी लुटता, त्याच हिंदूंना पोलिसांचा धाक दाखवता, त्याच हिंदूंवर पोलिसांकडून गोळीबार करता, त्याच पोलिसांकडून लाठीचार्ज करता आणि जमिनी हिसकावता, आणि तेही विना मोबदला. अगदी म्हणजे भिकाऱ्याला सुद्धा जास्त पैसे मिळतील इतके कमी पैसे त्या शेतीचे मिळत आहेत. मग अशा पद्धतीनं जर हे सरकार चालत असेल तर या सरकारचा आपण जाहीरपणे निषेध करतो. आणि मी सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला सांगतो की तुम्ही जर खरेखुरे शहाणे असाल, तुम्हाला वाटत असेल की बाबा नाही आमच्या शेतातून थोडीच चालला शक्तीपीठ, तर उद्या आज शक्तीपीठ गेला, उद्या भक्तीपीठ निघणार आणि तो तुमच्या उरावरून जाणार आहे. आणि त्या सिमेंटच्या आणि त्या खडकाच्या ढिगाखाली तुमचे सांगाडे गाडल्या जातील, तुमचे शरीर गाडल्या जातील. म्हणून जागे व्हा.
आणि प्रखरपणे या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करा. एवढं तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेकरा बाळांना त्याच्यामध्ये टाकण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर भर द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःची शेती, स्वतःचं घर, स्वतःचा समाज, स्वतःचं शिक्षण हे वाचवा. मुलांचं भविष्य घडवा. नुसतं आपण बोलतच नाही तर विद्यार्थ्यांसाठी काम सुद्धा करतो. तर आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे. ते ॲप प्ले स्टोअरला जाऊन घ्या. 4थी पासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या परीक्षांचा त्याच्यामध्ये अभ्यास घेतला जातो. ऑनलाईन क्लासेस असतात आणि तेही अगदी तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षाही कमी पैशामध्ये असतं. बऱ्याचशा बॅचेस त्याच्यातल्या फ्री आहेत. तुम्हाला जे लागतं ते घ्या आणि चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा हे तुम्हाला सांगतो आणि थांबतो. बघा 6वीची लाईव्ह बॅच चालू होत आहे. होमी बाबा प्लस BDHची ती बॅच आता 5 मार्चपासून चालू होणार आहे. जर तुमच्या घरात 5वी 6वीला कोणी लेकरं असतील, 5वी नुकतीच झालेली असेल किंवा 5वीची परीक्षा आता ते देणार असतील, 6वीत जाणार असतील तर ही बॅच सुद्धा तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ॲप डाउनलोड करून घ्या. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.